गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी M54 मराठी 122 साहित्याभ्यास पद्धती पुस्तक क्रमांक 4 साहित्याचा संस्कृतीलक्षी अभ्यास या पुस्तकातील घटक क्रमांक 1 संस्कृती अर्थ व स्वरूप या पाठाचा अभ्यास करणार आहोत। त्याच्या काही नोट्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचायच्या आहेत। अगोदर आपण संस्कृतीची व्याख्या जाणून घेऊ। संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देश काल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची व्याख्या इरावती कर्वे यांनी केलेली आहे। संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देश काल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती। पुढे आचार्य विनोबा भावे यांनी केलेली संस्कृतीची व्याख्या भूक लागणे म्हणजे प्रकृती, भुकेने तृप्त झाल्यानंतर आणखीन खाणे म्हणजे विकृती आणि एका भाकरीची भूक असताना केवळ अर्धी भाकरी खात असताना आपल्याही पेक्षा जास्त भुकेला माणूस आपल्या समोर आलेला आहे, त्यावेळी आपल्या अर्ध्या भाकरीतून चतकोर त्याला देणे म्हणजे संस्कृती अशी व्याख्या आचार्य विनोबा भावे यांनी केलेली आहे। समाजशास्त्रकोश संस्कृती पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे संस्कृती होय। अशोक बाबर यांनी केलेली संस्कृतीची व्याख्या संस्कृती म्हणजे लोकसमूहाची जगण्याची पद्धती, चालीरीती, आचार विचार, रूढी परंपरा, संकेत, भाषा, कल, साहित्य, श्रद्धा इत्यादींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो। आता के.र. शिरवाडकर यांनी मांडलेली संस्कृतीची संकल्पना संस्कृती ही मूल्याधारित समाजरचना असते। संस्कृती म्हणजे प्रत्येक समाजाची जीवन जगण्याची विशिष्ट रीत अशी के.र. शिरवाडकर यांनी संस्कृतीची व्याख्या मांडलेली आहे। प्रत्येक समाजाची जीवन जगण्याची विशिष्ट रीत। मूल्याधारित जीवन जगण्याची रीत म्हणजे मानवी संस्कृती अशी सुद्धा व्याख्या के.र. शिरवाडकर यांनी मांडलेली आहे। मूल्याधारित जीवन जगण्याची रीत। बहुसांस्कृतिकता विशिष्ट काळ परिस्थिती प्रदेशात एकाच वेळी विविध संस्कृतीचे अस्तित्व असू शकते। अशा बहुसंस्कृतीमध्ये देवाणघेवाण होत त्यांच्यातील संबंध संवादाचे सहिष्णुतेचे असावे म्हणजे बहुसांस्कृतिकता। विशिष्ट काळ आणि परिस्थिती प्रदेशात एकाच वेळी विविध संस्कृतीचे अस्तित्व त्या ठिकाणी असू शकते, पण अशा बहुसंस्कृतीमध्ये सुद्धा देवाणघेवाण होत त्यांच्यातील जे संबंध आहेत ते संवादाचे आणि सहिष्णुतेचे असावे। लोकसंस्कृती लोकभाषा, वंश, धर्म, परंपरा, चालीरीती, जीवनधारणा, व्यवसाय, कौशल्य, कला, परंपरागत ज्ञान, समजुती, विधिनिषेध आचरण, प्रमाणके, समाज संस्था, नाती, क्रीडा, रंजक प्रकार यांचे संवहन मौखिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत राहते अशी लोकसमूह मानसिकतेचा आविष्कार करणारी संस्कृती लोकसंस्कृती म्हणून ओळखली जाते। रेमंड विल्यम यांनी सांगितलेले संस्कृतीचे प्रचलित अर्थ। रेमंड विल्यम यांनी संस्कृतीचे कोणते अर्थ सांगितलेले आहेत ते अर्थ या ठिकाणी सांगितलेले आहेत। पूर्णतेशी सानिध्य साधणारी मानवी मनाची अवस्था। 2 संपूर्ण समाजाच्या बौद्धिक प्रगतीची सर्वसाधारण अवस्था। 3 समाजातील कला संकुल। 4 ऐहिक बौद्धिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्याची पद्धत। शिक्षण क्षेत्रात
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नृत्य, संगीत, वादन, गायन, नाट्य असा घेतला जातो. सांस्कृतिकता म्हणजे कलात्मकता. आता आपण भारतीय संस्कृती म्हणजे काय ते जाणून घेऊ. भारतीयपण प्रकट करणाऱ्या संस्कृतीला भारतीय संस्कृती असे संबोधतात. प्रेम, संघर्षशीलता, सत्य, अहिंसा, करुणा, मानवता, भाव हळवेपणा, टिकून राहण्याची वृत्ती, नाती जपण्याची तीव्र जीवनेच्छा, मातृपूजा, पितृपूजा, गुरुमाहात्म्य, सगुण भक्ती, नाममाहात्म्य अशी मूल्यव्यवस्था भारतीय तत्वात भारतीयपणात जपली जाते. भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता आणि भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग. आता भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये जाणून घेऊ. भारतीय संस्कृती कोशात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये: 1. अखंडित परंपरा. 2. राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव. 3. संस्कृती संघर्ष टाळून संस्कृती संगम करण्याची प्रवृत्ती. आणि इतर वैशिष्ट्य आहे ऋणकल्पना, आश्रम कल्पना, पुरुषार्थ कल्पना, चातुर्वर्णीय जातीसंस्था, दर्शन, दैवसृष्टी आणि तीर्थक्षेत्रे ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. अगोदर आपण भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये जाणून घेतली. आता आपण जाणून घेणार आहोत संस्कृतीची वैशिष्ट्ये. संस्कृतीची एकूण 10 वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे परंपरागतता. संस्कृती घटक परंपराचे पायी होऊ पाहतात. बऱ्याच सभासदांची समकाळापेक्षा पूर्व काळाशी भावनिकता बांधली जाते. 2. परिवर्तनशीलता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती जेव्हा जाते तेव्हा ती अंशतः का होईना परिवर्तन आणि परिवर्धित होते. 3. सक्षमता. सुडोल सौंदर्यरूप टिकाऊ वास्तू जशा बाह्य आघातांना पुरून उरतात त्याप्रमाणे संस्कृतीची सातत्यपूर्ण प्रक्रिया घडत राहते. 4. सहिष्णुता. सामाजिक परिस्थिती, व्यक्तीचा दर्जा, पूर्वकृत्ये, मूल्यात्मकता सारे पाहून सहिष्णुता जोपासली जाते. 5वे आहे संस्कृतीचे वैशिष्ट्य समानशीलतेचा आग्रह. संस्कृती अंतर्गत सभासद घटक यांच्या बाबतीत समतेचा, समान संधीचा आग्रह धरला जातो. सर्वांना समानतेने वागण्याचा हेतू संस्कृती व्यवस्थांमध्ये असतो. 6वे वैशिष्ट्य आहे सहृदयता. संस्कृतीच्या परंपरागत सिद्धांतात सहृदयता हे गुणसूत्र स्वीकारलेले असते. संस्कृतीचे घटक म्हणून विविधतेत ऐक्य निर्माण होण्यासाठी अशा मूल्यांना संस्कृतीत महत्त्व असते. संस्कृतीचे 7वे वैशिष्ट्य आहे समावेशकता. नवपरिवर्तनांना सामावून घेण्याची क्षमता संस्कृती व्यवस्थांमध्ये असते. 8वे वैशिष्ट्य आहे मुक्त मानसिकता व जिज्ञासा. सतच्या दिशेने संस्कृती विकासनात मुक्तता आणि जिज्ञासू वृत्ती या मूल्यांचे स्थान अटळ असते, आवश्यक असते. त्यानंतर 10वे वैशिष्ट्य आहे निर्मितीशीलता. इतिहास निर्मिते मूल्य निर्माण करणे, नवे वैज्ञानिक शोध लावणे, नव्या सुखद पण मूल्यवान मानवी विकासाच्या शक्यता शोधण्यातून संस्कृतीची निर्मितीशीलता शोधता येते. अशा प्रकारे संस्कृतीची एकूण 9 वैशिष्ट्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 1. परंपरागतता. 2. परिवर्तनशीलता. 3. सक्षमता. 4 क्रमांक सहिष्णुता. 5. समानशीलतेचा आग्रह. 6. सहृदयता. 7. समावेशकता. 8. मुक्त मानसिकता व जिज्ञासा आणि 9 आहे निर्मितीशीलता. पुढे आहे लोकप्रिय संस्कृती. त्याची व्याख्या जाणून घेऊ. मोठ्या लोकसमूहाला आवडणारी जीवन रहाटी म्हणजे लोकप्रिय संस्कृती होय.
मोठ्या लोकसमूहाला आवडणारी जीवन रहाटी म्हणजे लोकप्रिय संस्कृती होय. अशी लोकप्रिय संस्कृतीची व्याख्या या ठिकाणी देण्यात आली आहे. या ठिकाणी आपण पाठाचा सारांश जाणून घेऊ, त्यामुळे पाठ तुमच्या लक्षात येईल. येथे साहित्याचा संस्कृतीलक्षी अभ्यास या पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण करणार आहोत. संस्कृतीलक्षी म्हणजे काय? तर संस्कृतीलक्षी म्हणजे संस्कृती हे केंद्र मानून अभ्यास करायचा असल्याने या घटकात संस्कृतीचा अर्थ व स्वरूप समजावून घेतले आहेत. वेगवेगळ्या जीवनक्षेत्रात संस्कृतीच्या विविध व्याख्या केल्या जातात. तेथे आपण आचार्य विनोबा भावे, इरावती कर्वे, केर शिरवाडकर, रेमेन विल्यम, संस्कृती कोश यांच्या व्याख्यांची नोंद केली आणि संस्कृतीचा अर्थ समजावून घेतला. संस्कृती ही जीवनमूल्यांची, आचरण व्यवहाराची, मानसिक आणि बौद्धिक पद्धती असते. जगण्या वागण्याची रीत म्हणजे संस्कृती, अशी सोपी व्याख्याही आपल्याला करता येईल. पण जेव्हा संस्कृती असे आपण म्हणतो तेव्हा उच्च दर्जा, अभिरुची, आदर्श जीवनमूल्ये, तत्वज्ञान, विवेक यांची अपेक्षा केली जाते, करावी लागते. सुसंस्कृत जीवन कोणते असा प्रश्न केला की आदर्श मूल्यवान अशी जीवन रहाटी हे उत्तरच समर्पक ठरते. विविध व्याख्यांच्या आधारे म्हणूनच संस्कृतीचा आदर्श जीवनमूल्यांचा आग्रह आपण समजावून घेतला. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये यांच्या संस्कृती या संकल्पनेच्या अनुषंगाने विचार केला. या आकलनासाठी साने गुरुजी, विल ड्युरॅन यांच्या प्रतिपादनाचा मुख्यत्व करून आधार घेतला आहे. संस्कृती अभ्यासाच्या संदर्भात बहुसांस्कृतिकता, लोकसंस्कृती आणि लोकप्रिय संस्कृती या संकल्पनाची तोंड ओळख करून घेतली आहे. संस्कृतीचा अभ्यास हा विविध जीवनक्षेत्रीय, ज्ञानक्षेत्रीय अभ्यास आहे. माणसाशी संबंधित जे म्हणून काही आहे, होत असेल ते सारे संस्कृतीत समाविष्ट होते. संस्कृती अभ्यास हा माणूसपणाचा निखळ, माणूसशक्तीचा संस्कार, मूल्ये यांच्या आधाराने होणारा आंतरविद्याशाखीय अभ्यास आहे. मानवी मूल्ये, भौतिक निर्मिती, संस्कार, तत्वज्ञान, विवेक, विज्ञान, तंत्रज्ञान, धर्म, आचरण, व्यवहार, कपडे लते, सवयी, जीवनप्रणाली, परंपरागत शहाणपण आणि मानव कल्याणाच्या सर्व मूल्यवान क्रिया, प्रक्रिया, प्रतिक्रिया, साथ, पडसाद यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. आदर्श जीवन व्यवहाराचे संस्कार कोणते ते आपल्याला सुसंस्कृत जीवन व्यवहारातूनच शिकवले जाते. म्हणूनच संस्कृती अभ्यास हा माणूसपणाचा आणि संस्कारी मूल्यप्रणालीचा अभ्यास ठरतो. या ठिकाणी आपण संस्कृती, अर्थ व स्वरूप या पाठाचे नोट्स आणि सारांश जाणून घेतलेला आहे. त्यामुळे पाठ तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढचे जे मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचेल. थँक्यू.